डोळ्यात तेल घालून पाण्याच्या टँकरची वाट पाहणाऱ्या ह्या महिला आहेत परभणी शहरातील अजिंठा नगर हडको परिसरातल्या। ह्या परिसरात ऐन पावसाळ्यापासूनच भीषण पाणी टंचाई आहे। महापालिका कमी दाबानं पाणी पुरवठा करत असल्यानं ह्या परिसरात नळ योजना असून सुद्धा ह्यांच्या नळाला पाणीच येत नाही। त्यामुळे जेव्हा टँकर येतो तेव्हा चालत्या टँकरवर चढून पाणी भरण्यासाठी इथे जीवघेणी स्पर्धा सुरू होते। पाण्याचा इतका त्रास आहे की गडी माणसांना बाहेर कामाला जायचं असते सकाळी, तर त्या टायमाला त्यांना आंघोळीला व्यवस्थित पाणी भेटत नाही। मुलांना शाळेत जायचं असते तर मुलांना सुद्धा हातपाय धुवून जावं लागते शाळेमध्ये। कामाला जायचं असेल तर त्यांना घरी राहावं का कामाला जावं। टँकरला बाया माणसांना वरी चढता येत नाही आणि नळाचं पाणी व्यवस्थित येतच नाही। ज्याच्याकडे पाईप टाकी आहे त्यालाच पाणी मिळतं, ज्याच्याकडे ह्या वस्तू नाहीत त्यांना निराश होऊन परत जावं लागतं। पाण्यासाठी मारामार होत असताना अनेकांना दुखापतीही होतात। धावपळच नाही केली तर 200 लिटरच्या पाण्यासाठी 200 रुपये द्यावे लागतात, अशी परिस्थिती इथे आहे। टँकर पाठवतात आम्हाला, पण लय उशीर होते टँकर यायला। त्याच्यामुळे शिक्षणावर लय परिणाम व्हायला लेकरायचे। पाणी भेटते कधी कधी नाही भेटत। पाण्याचं टँकरचं काय नाही, टँकर पाठवायलेत पण 4 दिवसाला पाठवायले। टँकर जेव्हा यायचा तेव्हाच येतो, नियमित वेळ अशी नसते आणि आला तरी पाणी मिळेलच असं नाही। त्यामुळे महापालिकेनं टँकरचं पाणी समप्रमाणात वाटप करावं आणि नळाद्वारेच पाणी पुरवठा करावा अशी मागणी इथले नागरिक करतायत। ज्या लोकांकडे हे पाईप आहेत त्याच लोकांना पाणी मिळतं आणि इतर लोक काही असे आहेत की ज्या लोकांकडे पाईप पण नाही त्या लोकांना कसल्याही प्रकारचं पाणी मिळत नाही। त्यामुळं हे जे पाणी वाटप होत आहे हे पाणी वाटप करताना नगरपालिकेनं महानगरपालिकेनं एखादा प्रतिनिधी पाठवावा व प्रत्येकांना नळाद्वारे पाणी देण्यात यावं, तरच लोकांना पाणी मिळेल, अन्यथा कोणालाही पाणी मिळणार नाही। थोड्याफार प्रमाणात संपूर्ण परभणी शहर आणि जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे। त्यामुळे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं त्वरित पावलं उचलण्याची गरज आहे। गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।